नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज। पाहूयात आजची बातमी। जय महाराष्ट्र। परवाच्या दिवशी देवेंद्र फडणवीस म्हणतात मी काही उद्धव ठाकरे नाही आणि काल महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जाहीर होतो। मला या व्हिडिओच्या मार्फत देवेंद्र फडणवीस आणि समस्त महाराष्ट्राला सांगायचे की कोणीही उद्धव ठाकरे होऊ शकत नाहीत। 2019च्या शपथपत्रामध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतो असं आपल्या वचननाम्यात लिहिलं आणि सरकार आल्याच्या नंतर सरकार म्हणून सगळ्यात पहिला जो काही निर्णय झाला तो म्हणजे शेतकऱ्यांचं सरसकट 2 लाखापर्यंतचं अगदी बोटाच्या ठशावरती कर्ज माफ। सरकार येऊन हे आत्ताचं 3 महिने झालेत। या सरकारनं निवडणुकीच्या वेळेला शेतकऱ्यांना सांगितलं की आम्ही कर्ज माफ करू, लाडक्या बहिणींना सांगितलं की आम्ही सरकार आल्या आल्या तुम्हाला 2100 रुपये महिना देऊ, परंतु लाडक्या बहिणींना 2100 रुपये आम्ही असं काही म्हटलंच नव्हतं। आणि काल जो अर्थसंकल्प जाहीर झाला त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हातावरती तुरी दिल्या। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा कुठेही उल्लेख नाही कालच्या अर्थसंकल्पामध्ये। आता सरकारमधले लोक म्हणतात की आम्ही असं काही 2100 रुपये बद्दल बोललोच नव्हतो। तर मला या महाराष्ट्राला या व्हिडिओच्या मार्फत एक पुरावा द्यायचा आहे, तो नक्की ऐका। फार छोटासा पुरावा आहे। पुढच्या पूर्ण कालावधीचे पैसे त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे की आमच्या लाडक्या बहिणींना फक्त 1500 वर नाही ठेवायचं, 1.5 2, 2 2.5, 2.5 3, त्याही पेक्षा जास्ती तुम्हाला बळ दिलं तुम्ही तर ते वाढते। आपल्या मतदानाचा आशीर्वाद मिळाल्यास येत्या निवडणुकीमध्ये महायुती विजयी झाल्यास महिलांना दर महिन्याला एकूण 2100 म्हणजे 2100 रुपये त्या ठिकाणी मिळतील। येत्या विधानसभा निवडणुकीनंतर आमचं महायुतीचं सरकार लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढवण्याचा निश्चित प्रयत्न करेल। 2100 देखील आम्ही देणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू। जे घोषणा पत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीने आम्ही त्यांना देणार आहोत। बघा लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या शेतकऱ्यांनो, तुम्हाला या सरकारनं काय दिलं तर काहीच दिलं नाही, परंतु तुमचा उपयोग या निवडणुकीमध्ये पुरेपूर करून घेतलेला आहे। एवढंच मी आपल्याला सांगू इच्छिते आणि जाता जाता अजून एक सांगते, आनंदाचा शिधा बंद झालाय बरं। जय महाराष्ट्र। अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।